Hello dear students, today we are going to continue our practice at 9.1. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आपण फक्त दोनच एक्झाम्पल घेतलेले, पण ते थोडेसे मोठे असल्यामुळे आणि लिहायला वेळ लागत असल्यामुळे आपले फक्त दोनच झाले त्यामध्ये. अदरवाईज आपण त्याच्या लास्टच्या व्हिडिओमध्ये टोटल 4 क्वेश्चन्स सॉल्व केलेले. ओके, आता राहिलेले 2 क्वेश्चन्स आपण कंप्लीट करून घेऊ, म्हणजे मग आपल्याला कमिशनचा जो काय नेक्स्ट पॉईंट आहे तो बघायला येईल. ओके, सो राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. There is activity, so after offering a discount, पहिला मी क्वेश्चन लिहून देतो तुमच्याकडे आणि मग तुम्ही आपण आन्सर डिस्कस करू. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% on marked price, a customer gets total discount of rupees 17. Okay, discount is equal to rupees 17. To find the cost price for the customer, fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. ओके, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. आता काही स्टेप्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत, फक्त आपल्याला काय करायचे ते बॉक्स आहेत ते फिलअप करायचे आहेत. बघू आपण. सपोज मार्क प्राईस, आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला 2 व्हॅल्यू दिलेत, एक तर डिस्काउंट इन पर्सेंटेज आणि डिस्काउंट इन रुपीज. सो आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर फाइंड आउट करायचं. सो त्यासाठी आपल्याला जी काय मार्क प्राईस आहे ती ₹100 ॲज्युम करावी लागेल. ओके, समजा मार्क प्राईस आपण ॲज्युम केली, काही लिहून घ्यायचं नाही, इज इक्वल टू रुपीज किती केलं आपण 100. ठीक आहे. सो आता डिस्काउंट किती दिलं आहे बघा 10%. सो डिस्काउंट जर 10% असेल, आता यामध्ये बघा देअर फॉर द कस्टमर दॅट आयटम कॉस्ट, आता मी थोडंसं ते बॉक्सेस इथं तयार करतो, कॉस्ट मायनस ओके इज इक्वल टू 90 रुपीज. ओके, इन शॉर्टमध्ये लिहिले 90 रुपीज दिले. आता तुम्ही जर बघितलं असेल तर याआधी आपण एक्झाम्पल केलेले बघा, मार्क प्राईस, डिस्काउंट अँड सेलिंग प्राईस. ओके, मग आता इथं पण तेच करायचं आहे. मार्क प्राईस 100 असेल तर डिस्काउंट 10 होणार, 10 रुपीज होणार. मग आपल्याला फॉर्म्युला काय, सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट इन रुपीज, दॅट इज 100 मायनस 10, दॅट इज इक्वल टू किती आन्सर येणार आहे ₹90. पुढे हेन्स व्हेन द डिस्काउंट इज 10, आता डिस्काउंट 10 रुपीज असेल तर आपल्याला जी काय सेलिंग प्राईस आहे ती किती आहे 90 आहे, तिथं दिले ऑलरेडी. ओके, व्हेन द डिस्काउंट इज ₹10 देन द सेलिंग प्राईस इज ₹90. त्यामुळं त्याच्या खालचे जे काय बॉक्स येणार तिथं काय होणार 90, 10 अँड 90 रुपीज. ओके, पुढं सपोज व्हेन द डिस्काउंट इज, आता डिस्काउंट किती रुपीज दिला आहे बघा 17. सो व्हेन द डिस्काउंट इज 17, ते आपल्याला नीट रीड करून लिहायचं आहे बघा. व्हेन द डिस्काउंट इज 17 रुपीज, द सेलिंग प्राईस आपण ॲज्युम केली X, सेलिंग प्राईस विल बी X. देअरफॉर आता त्यांनी काय केलं बघा, देअरफॉर X अपॉन 90 इज इक्वल टू 17/10. 17/10 या तुमच्या बाकीच्या व्हॅल्यू येतील. X अपॉन 90 इज इक्वल टू 17/10. आता 90 डिव्हिजनमध्ये आहे, ते तिकडे गेल्यानंतर कशामध्ये जाणार, ऑब्वियसली मल्टिप्लिकेशनमध्ये. थोडक्यात जर डिनॉमिनेटरमध्ये असेल या साईडला आल्यामुळे तो कशामध्ये जाणार आहे, न्यूमरेटरमध्ये. म्हणजेच काय होणार, X इज इक्वल टू 17 मल्टिप्लाय बाय 90 अपॉन 10. कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल बघा, दॅट इज इक्वल टू 153. दॅट इज इक्वल टू 153. आता काही टेक्स्टबुकमध्ये किंवा काही वेळेला काय करू शकतं, तिथे ॲन्सर चेंज होऊ शकतं. म्हणजे इथं X अपॉन 17 90/10 होऊ शकतं. ओके, डिपेंड्स ऑन थिंकिंग. ओके, मी जे सिम्पलमध्ये आहे ते सांगितलं, X अपॉन 90 इज इक्वल टू 17/10. या सगळ्या ॲन्सर्स तुम्हाला मी बोर्डवर लिहिलेले आहेत. त्यामध्ये बॉक्सेस कुठं कुठं आहेत ते मी एकदा इथं मेन्शन करतो, म्हणजे तुम्ही पण त्या टेक्स्टबुकमध्ये तात्पुरता ॲन्सर लिहू शकता. नंतर तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हे ॲन्सर नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता.
आणि फायनल. म्हणजे ॲक्च्युली सगळेच बॉक्सेस जे आहेत ते ॲन्सर मी बऱ्यापैकी बोर्डवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्यापैकी सगळे केलेत बघा. 100 - 10 90 पहिल्या लाईनवरचा ॲन्सर, सेकंड लाईनमध्ये 10 90, थर्ड वन 17x. मग इथं बाकीचा ॲन्सर मी तुम्हाला लिहिलेला आहे. ओके, जास्त वेळ न घालता आपण क्वेश्चन नंबर 8 कडे होऊया. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 8. अ शॉपकीपर डिसाइड्स. राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 8. A shopkeeper decides to sell a certain item at a certain price. A shopkeeper decides to sell a certain item at a certain price. Full stop. He tags the price on the item. He tags price on the item by increasing the decided price by 25%. Full stop. While selling the item, he offers 20% discount. Full stop. Find how many more or less percent he gets on the decided price. ओके, आता हे एक्झाम्पल तुमच्या सॉल्व एक्झाम्पल नंबर 4 सारखं आहे. सेम स्टेप्स आहेत. पहिला आपण रफली सॉल्व करू, मग त्यानंतर मी तुम्हाला ओरली ॲज इट इज ॲन्सर सांगणार आहे. ओके, आता बघू आपण वन बाय वन. अ शॉपकीपर डिसाइड टू सेल अ सर्टन आयटम ॲट अ सर्टन प्राईस. ओके, ठीक आहे. ही टॅक्स द प्राईस ऑन द आयटम. आता टॅक्स प्राईस म्हणजे ॲक्च्युली मार्क प्राईस. ओके, टॅग प्राईस ऑर म्हणजेच काय होणार मार्क प्राईस. इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राईस बाय 25%. म्हणजे ॲक्च्युली इथं 3 व्हॅल्यू आहेत. एक तर डिसाइडेड प्राईस, ओके, डिसाइडेड प्राईस. त्यानंतर कुठली प्राईस येणार आहे बघा, टॅग प्राईस. आता ॲक्च्युली टॅग प्राईस म्हणजेच मार्क प्राईस. ओके, टॅग प्राईस मीन्स ॲक्च्युली मार्क प्राईस. आणि त्यानंतर काय येणार बाळांनो, सेलिंग प्राईस. ओके, सेलिंग प्राईस. आपण हे रफली करतोय. अजून फेअरमध्ये आपण सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला ओरली सांगणार आहे. ठीक आहे, बघू आता. ॲक्च्युली हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला आता जी काही डिसाइडेड प्राईस आहे ती ₹100 मानावं लागेल, जसे आपण सॉल्व एक्झाम्पल नंबर 4 केली. ओके, समजा डिसाइडेड प्राईस मी ॲज्युम केली ₹100. आता काय सांगितलं आहे, ही टॅक्स द प्राईस ऑन द आयटम इन्क्रीजिंग बाय द डिसाइडेड प्राईस बाय 25. म्हणजे ही काय तिची टॅग प्राईस आहे ती आपण तो काय करणार आहे 25% जास्त लावणार आहे ठरवलेल्या प्राईसपेक्षा. मग डिसाइडेड प्राईस 100 आहे, मग 25% एक्स्ट्रा लावणार म्हणजेच किती रुपीज लावणार एक्स्ट्रा, ₹25. दॅट इज त्याची प्राईस मार्क प्राईस किती होणार आहे ₹125. ओके, कारण की प्लस ₹25 तो त्यामध्ये ॲड करणार ना, कारण की 100ला 25% मीन्स ₹25 ॲड होणार. दॅट इज 125. ओके, नाव आता पुन्हा काय केलं, डिस्काउंट. इथं ॲक्च्युली डिस्काउंट आहे बघा. डिस्काउंट किती पर्सेंट दिला आहे, 20%. आता 20% डिस्काउंट दिला आहे, पण ॲक्च्युली 20% डिस्काउंट नेहमी कोणावर येणार आहे, मार्क प्राईस. सो आपण जर डिस्काउंट काढला इन रुपीज, दॅट इज इक्वल टू 20% ऑफ ₹125. ओके, दॅट इज 20% मीन्स 20/100 इंटू 125. 25 1s are 25, 25 5s are, दॅट इज 5 1s are 5. किती होणार बाळांनो बघा इथं, 5 2s are 10, 5 5s are. ओके, दॅट इज ₹25 डिस्काउंट देणार. 25% ऑफ 125 दॅट इज ₹25 डिस्काउंट देणार. मग सेलिंग प्राईस किती असणार, 125 मायनस 25 दॅट इज इक्वल टू ₹100. दॅट इज इक्वल टू ₹100. बघा आता पुन्हा एकदा रिवाईज करतो. डिसाइडेड प्राईस 100 होती,
टॅग प्राईज और मार्क प्राईज जी आहे ती 25% एक्स्ट्रा लावून तो टॅग करणं होता. ॲक्च्युली जे टॅग मीन्स स्टिकर असतं बघा, ते कधी कधी काही प्रॉडक्टवर स्टिकर म्हणजेच +25 दॅट इज 125 मार्क प्राईस केली. मग तो डिस्काउंट किती पर्सेंटेज देणार होता? 20%. 20% कुणावर बसणार? मार्क प्राईजवर. दॅट इज डिस्काउंट इज इक्वल टू 20% ऑफ 125 दॅट इज 25/100 इंटू 125. कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती होणार बघा इथं? ₹25 म्हणजे तुम्हाला तो डिस्काउंट किती ऑफर करतो? ₹25. मग ऑब्वियसली सेलिंग प्राईसचा फॉर्म्युला काय? मार्क प्राईस मायनस डिस्काउंट दॅट इज 125 मायनस 25 दॅट इज इक्वल टू 100. आता जर तुम्ही दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर इथं तुमच्या लक्षात येईल की डिसाइडेड प्राईस अँड सेलिंग प्राईस सेम आहे. हां, जर समजा जास्त असती तर तुम्हाला त्याला प्रॉफिट मिळाला असता. कमी असती म्हणजे समजा ₹90 जर सेलला केली असती, सेलिंग प्राईस ₹90 असती तर ₹10 डिस्काउंट म्हणजे 10% लॉस झाला असता. ओके, त्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं असेल तर दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे इथं नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे ज्या वस्तू डिसाईड केली त्याच प्राईजला काय केलं त्यांनी? सेल केली. म्हणजेच इथं नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे इथं काही इन्कम होत नाही. हां, म्हणजे प्रॉफिट पण होत नाही आणि लॉस पण होत नाही. ₹100ची वस्तू ₹100ला विकली, विषय संपला. ₹0 प्रॉफिट ₹0 लॉस. ओके, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये त्या शॉपकीपरला ना प्रॉफिट होतो ना लॉस होतो. ओके, हे रफली आहे बघा. हे सगळं एक्झाम्पलमधलं जे काही स्टेप्स आहेत त्या रफली आहेत. म्हणजे एका लाईनमध्ये सगळं आन्सर बसतं. फक्त हे कॅल्क्युलेशन ₹25 कसं आलं ते शो करण्यासाठी मी इथं केले. ते तुम्हाला नंतर लिहायचंच आहे आन्सरमध्ये. सो आन्सरमध्ये आता बायोला लिहून घ्या. मी जे सांगतोय ते सगळ्या स्टेप्स तुमच्या टेक्स्टबुकमधल्याच आहेत. ओके, राईट डाऊन द पर्सेंटेज इनक्रीज. बघा, सॉल्व एक्झाम्पल नंबर 4च्याच बऱ्यापैकी सगळ्या स्टेप्स आहेत. द पर्सेंटेज इनक्रीज इन प्राईस अँड प्रॉफिट डिपेंड्स upon the decided price of the item. Full stop. नेक्स्ट लाईन लिहून घ्या. बाय ॲझ्युमिंग ॲक्च्युली हे लाईन लिहिलं तरी चालतं, फक्त ते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. म्हणजे हा जो काय जे काय 3 ते 4 लाईन्स आपण लिहिणार आहे ते थोडंसं नाही लिहिलं तरी चालतं, असं काही कंपल्शन नाही. पण लिहिलं की आपली इम्प्रेशन म्हणा किंवा ॲन्सरमध्ये जे काय उठावदारपणा येतो तो आपण दिसून येतो. सो बाय ॲझ्युमिंग द डिसाइडेड प्राईस टू बी ₹100, द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम विल बी इझी. ॲक्च्युली इथंपर्यंत तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, इट इज ऑप्शनल. ओके, पण याच्या पुढचं जे येणार आहे ते कंपल्सरी येणार आहे. सो राईट डाऊन देअरफॉर लेट द डिसाइडेड प्राईस बी ₹100. लेट द डिसाइडेड प्राईस टू बी ₹100. ओके, नेक्स्ट लाईन थोडंसं ॲडअप करतोय बघा मी. शॉपकीपर डिसाइड और शॉपकीपर इन्क्रीजिंग म्हणा. शॉपकीपर इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस by 30%. Therefore टॅग प्राईज. आता ॲक्च्युली टॅग प्राईज इथे लिहिले मग आपण टॅग प्राईज स्लॅश मार्क प्राईज इज ₹125. So write down. Next line. Shopkeeper offers 20% discount. Therefore, next line लिहून घ्या. Therefore, discount in rupees is equal to 20% of
125, 20% ऑफ 125 कॅल्क्युलेशन आहे बघा बोर्डवर. दॅट इज इक्वल टू 20/100, 20/100 मल्टिप्लाय बाय 125, 20/100 मल्टिप्लाय बाय 125 is equal to rupees 25, is equal to rupees 25. Therefore selling price is equal to 125 minus 25, 125 minus 25 is equal to rupees 100, is equal to rupees 100. Therefore next line, if the decided price is rupees 100, if the decided price is rupees 100, comma he get rupees 100, he get rupees 100. Hence there is no profit, or no loss, there is no profit or no loss. That is next line, that is he gets 0%. Okay, there is no profit no loss म्हणजेच काय 0%. okay, that is 0%. he get 0% on the decided price. ओके, थोडंसं डिस्काउंट हा जो काय पॉईंट होता तो जास्त मोठा होता, एक्झाम्पल पण तितके होते, त्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ इथं करावे लागल्या. त्याला नाही इलाज होता. जर तुम्हाला व्यवस्थित समजायचं असेल तर, अदरवाईज मग काय तसं फास्टमध्ये घेतलं असतं तर काय मग समजलं नसतं. 2 ते 3 व्हिडिओमध्ये कंप्लीट झाला असता डिस्काउंट पॉईंट. पण आपल्या इथं इन डिटेलमध्ये घेतलेत विथ सॉल्व एक्झाम्पल ॲज वेल ॲज प्रॅक्टिस सेट. सो इथे वेळ लागलेला आहे आपल्याला. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो काय नेक्स्ट पॉईंट आहे कमिशन, एकदम इझी आहे बघा, तसं काही जास्त अवघड नाही. जसं डिस्काउंट आहे तसंच कमिशन आहे. आणि त्याच्यानंतर एक लहान पॉईंट आहे रिबेट म्हणून, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करायचा आहे. सो आज आपण इथंच थांबतोय. हॅव अ गुड डे. थँक्यू.